आता एक कसं सोयाबीन काढायचं आणि ह्याचं काय निघायचं. आता एक महिनाभर तर पाणी आटण्याची शक्यता नाही. आणि पूर्ण लातूर जिल्ह्यात पूर्ण लातूर जिल्ह्यात ही अतिवृष्टी आहे. आता मित्रांनो या सोयाबीन मध्ये काय निघणार आहे तुम्ही सांगा आता. आणि ह्याला ओला दुष्काळच सरकारने म्हणलं पाहिजे तरच शेतकऱ्याला काहीतरी मिळणार आहे. नुसतं पाणी पुसून उपयोग होणार नाही आता. कारण पाणी पुसणे म्हणजे काय होतंय आता अनुदान म्हणजे काय मिळणार आहे आम्हाला एकरी 5,000 3,000 2,000 काय मिळत. आणि त्या 5 आणि 2,000 म्हणजे ह्याचा काढण्या शेत नीट करायचा बी खर्च नाही. आता हे शेत नीट करायला पाणी संपल्यावर शेत नीट करायचा एवढा खर्च होणार आहे. तेवढा जरी सरकारने दिला तर पुन्हा आमचं वर्ष कसं जायचं बघा. आणखी प्रत्येक जिल्ह्यात अख्ख्या पूर्ण जिल्ह्यातील ही कंडिशन आहे. रान नीट करायच्या आधी महिनाभर पाणी आटतच नाही. आता कृषी साहेब आले तिथं आपले कसे त्यांनी दप्तर घेऊन आले तर त्यांच्या डोळ्याने त्यांनी पाहिलंय. आणि ही कंडिशन अख्ख्या लातूर जिल्ह्यात आहे. ती ठराविक एक प्लॉट आला आहे आणि त्याच्यातच पाणी असं नाही. त्यामुळं शासनानं लवकरात लवकर ह्या गोष्टीची दखल घेऊन काय हे पूर्ण नासून गेले सोयाबीन मध्ये. लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळावी. सोयाबीन काढणीला आल्यानंतर पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं हे पूर्ण सोयाबीन काढणीला आलेलं जे होतं ते फुगून आता हे पूर्ण नासून गेले. आता ह्याच्यातून काय होणार नाही नासून गेल्यामुळं पूर्ण जवळपास 4-5 एकर सोयाबीन पूर्ण वापून यायला असं नासून. मराठवाडा पाण्याखाली असताना लातूर जिल्हा सुद्धा तेवढंच प्रजनमान झालेलं आहे आणि लातूर जिल्ह्याचं सुद्धा तेवढंच नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने सरसगट नुकसानाची पाहणी करून सरसगट मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची शेतकऱ्याची सर्वांची अपेक्षा आहे. प्रत्येक शेतकरी शेतात पाणी केलेली आहे. अशीच परिस्थिती आहे प्रत्येक. आता साहेब आपण किती ठिकाणी पाणी केली आतापर्यंत. आता आपण जवळपास 5-50 ठिकाणी तर केली आपण. 50 ठिकाणी साहेबांनी पाहणी केलेली. आता प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. अख्ख्या जिल्ह्यात आहे. आता ह्याच्यामध्ये पंचनामे आणि